कोण काय करून दे, पण हा पट्ट्या राज्याभिषेक सुरू झाला नाही, एवढेच उगाच लागवलं करता येत नाही आणि उगाच काय रायगड प्राधिकरण स्थापन झाले नाही. ते संभाजी छत्रपती परिषद केला म्हणून रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली होती त्यावेळी. आणि म्हणून माझी सोडून जागा नाही दिला होती विषय नाही दादा. जोपर्यंत राज रायगड किल्ल्याचं पूर्ण संवर्धन जतन होत नाही आणि त्याला नको असं मी इथं काम करणार. माझ्याबरोबर शिवभक्त आहेत राज रायगड किल्ला नुसतं राजसदावर बसले. पूर्ण होळीचा मैदान पासून जगदीश्वर मंदिरपर्यंत लोक आहेत. टीव्हीवर कोट्यावधी लोक आहेत. शिवभक्त संभाजी छत्रपतींच्या बरोबर आहेत का नाही? मग बघाच छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज. बी पाटील आलेले नवनिर्वाचित आमदार आमचे मित्र अनिकेत तटकरे आले, आमदार मंगेश चव्हाण आलेले. माझी आपल्या ठिकाणी मिळते नाव घेतलं नाही तुमचं. मी माझा स्वार्थ आहे. या राजसदर कोणाचं नाव घेतलं जात नाही, कोणाचं नाव घेतलं जात नाही. मी सर निमित्त आहे. इथं तुमचं नाव घेतल्याच्यासाठी तुम्ही आलात, तुमचं कौतुक आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांचा नेहमी असं तुम्ही दरवर्षी येतात. पण माझी इच्छा आहे की ठीक आहे, आमदार लोकांना सिनियर लोक आहेत त्यांना चढायला जमणार नाही किल्ला, मी चढलो तुमच्या बरोबर का, पण जमणार नाही ते ठीक आहे. पण आला हे कौतुक आहे. पण इथं सगळ्या आमदारांनी यायला पाहिजे, सगळ्या खासदारांनी यायला पाहिजे, सगळ्या मंत्र्यांनी इथं यायला पाहिजे आणि कॅबिनेट मिटिंग लावून इथं नागपूरला कॅबिनेट मिटिंग लावता, संभाजीनगरला कॅबिनेट मिटिंग लावता, दुर्गराज रायगडला का नाही? खरी सुरुवात तर आपली घेतलं आहे. आपण आहोत तर या दुर्गराज रायगडच्या मुळात आहे. आणि माझी ओळख तुम्हाला काय माहिती आहे का? माहिती आहे माझी ओळख काय? नाही माहिती. तुम्हाला एवढंच माहिती की आज शिवाजी महाराजांचा वंशज आहे. माझी मी पुन्हा महाराष्ट्रात काही फिरतो काही लोकांना माहिती आहे हा काय खासदार होता का, हा काय सामाजिक कार्य करतो हे माहित नसते लोकांना. लोकांना इतकंच माहित आहे की 2007 ला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला 6 जूनचा. लोकांना इतकंच माहित आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून घेतला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सांगितलं माझं स्वराज्य काय आणि हे स्वराज्य माझं नाही, हे स्वराज्य तुमच्यासाठी म्हणून 350 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचा राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तो पुतळा जो आपल्या मागे दिसतो हा छत्रपती संभाजीराजे ह्या सर्व शिवभक्तांनी बसवला आहे. ही माझी ओळख आहे, ही माझी ओळख आहे. आणि मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. माझ्या शेवटच्या क्षणात ज्यावेळी वर जाईल माझी ओळख हीच राहायला पाहिजे की या संभाजीराजांनी प्रयत्न केला या राजसदनवर, या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या ठिकाणी आपण पुतळा बसवला. मला संदेश सगळं शिवभक्तांना सांगितलं आणि या लांबलेल्या भाषण थांबवायचा प्रयत्न करतात, संपवत जातात की मला वाटतं की मला तुम्हाला वंदन करण्यासाठी मी आज इथं उभा आहे. वंदन म्हणतोय वंदन शिवभक्तांना. काय कुठल्या परिस्थिती कशा प्रत्येक परिस्थिती तुम्ही कसं राहता हो. मला काय नाहीची इच्छा होती तुमच्या बाजूला. मागची मी बोललो तुम्हाला भाषणात माझ्या सगळ्या आमच्या सगळ्या निकटवर्ती सगळ्यांनी सांगितलं राजे तुम्ही आलात आणि सगळं घोडाबा उडवलं इथं आम्हाला त्रास होणार, पण तुम्ही जिथं राहिलाय खाली तिथं निघून जावा. काय म्हटले? निघून जावा, थांबू नका इथं म्हटले. पण तुम्हाला सगळं नाही. पलीकडे साहेब कौतुक आहे, शिवसेना कौतुक आहे, काय बोलायचं. आणि त्याच्यासाठी एका तुम्हाला सर्वांसाठी शिवसेनेसाठी जोरात टाळ्या वाजवा. मी राज्याभिषेक समितीचं मनापासून कौतुक करतो. त्याचं कौतुक कोण त्यांना मिस करायला पाहिजे. माझ्या पत्नी असल्या तरी त्या स्वतः शिवभक्त माझ्यापेक्षा जास्त. त्या सैंदर्याचं सुद्धा मी कौतुक करतो. राज्याभिषेक समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्यांचं, माझे अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो. अहो महिनाभर नुसतं लागतात. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात कोल्हापूरमध्ये. पूर्ण महाराष्ट्रात असं काही काम करण्याचं कोल्हापूर राहिलं नाही आता. त्या जिल्हा प्रशासनाचं मला कौतुक करायचंय. जिल्हाधिकारी